ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातला तो मुसळधार पाऊस. जिकडे तिकडे पाण्याचे लोट वाहत होते. डोक्यावर इरली धरून दादा आणि मी शाळेत निघालो होतो. त्या काळी छत्र्या फारशा नव्हत्या. आमचा धाकटा भाऊ यशवंत थोडासा आजारी होता, म्हणून तो आमच्यासोबत शाळेत आला नाही. आम्ही शाळेत असतानाच घरी परिस्थिती बदलत चालली होती. यशवंताचे दुखणे वाढले, पोट फुगले, तहान लागली. खेडेगाव असल्यामुळे डॉक्टर नव्हता. घरगुती उपाय सुरू होते. सगळे हतबल झाले होते. आम्हाला बोलवायला गोविंदा धावत आला. यशवंत तुम्हाला आठवत आहे एवढेच तो सांगू शकला. आम्ही घरी आलो. अंगणात गर्दी जमली होती. गावातले वैद्य आले होते. यशवंत पोटदुखीने गडागडा लोळत होता. आदल्या दिवशीची आठवण सगळ्यांच्या मनात घर करून बसली होती. आदल्या दिवशीच आई त्याच्यावर रागावली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. तेवढ्यात शेळी आली आणि डाळ खाऊ लागली. यशवंताने तिला हकलले. डाळ सगळीकडे उडाली. यशवंत ती डाळ परत परत गोळा करून ठेवत होता. तेवढ्यात आजीने पाहिले. डाळ खातोस का रे चोर, असं ती म्हणाली. आई, मी नाही खात. उगीचच सगळेजण माझ्यावर राग करतात. आई स्वतः आजारी होती. सांधे दुखत होते. चालताही येत नव्हते. त्या दिवशी यशवंत जास्त आजारी झाला होता. तो आईला म्हणाला, आई, माझे डोके तुझ्या मांडीवर ठेव. आईने त्याचे डोके हळूच मांडीवर घेतले. तिच्या डोळ्यात पाणी आले. आई, माझे डोके खाली ठेव, तुझ्या सांध्यांना दुखेल. आई म्हणाली, नाही रे बाळा, मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे काहीच नसते. आईचा हात हातात घेत यशवंत म्हणाला, आई, तू फक्त माझ्याजवळ बस. तू जवळ असलीस म्हणजे सगळे झाले. या शब्दांनी सगळ्यांची मने हादरली. आईला आदल्या दिवसाचा राग आठवला. डोळे भरून आले. तिने प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घेतले. थोड्याच वेळात रामराम म्हणत यशवंत आम्हाला सोडून गेला. आज यशवंत नाही, आईही नाही. पण त्या शेवटच्या क्षणी दिसलेले आई आणि मुलाचे प्रेम आजही अमर आहे.